बलिदानों का सपना जब सच हुआ था, बलिदानों का सपना जब सच हुआ था, तभी ये देश आजाद हुआ था, तभी ये देश आजाद हुआ था। आज प्रणाम करें उन वीरों को जिनकी शहादत से यह भारत गणतंत्र हुआ था, जिनकी शहादत से यह भारत गणतंत्र हुआ था। नमस्कार, मी मनस्वी मधुकर पाटील आपल्या समोर प्रजासत्ताक दिनाविषयी भाषण सादर करीत आहे। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझे पहिले वंदन या मातृभूमीला जिच्या कुशीत अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला। माझे दुसरे वंदन या तिरंग्याला जो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे। माझे तिसरे वंदन एका महान व्यक्तिमत्वाला म्हणजेच शिवछत्रपतींना ज्यांनी स्वराज्याचे बीज हे मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजविले। या सर्वांना वंदन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते। मित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांचा आनंदाचा, सन्मानाचा आणि उत्साहाचा दिवस। 150 वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून आपल्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली। तसेच रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपले सैनिक ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता सीमेवर तैनात असतात। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। अपनी आज़ादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, अपनी आज़ादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, अशा आपल्या भारतीय सैनिकांची वृत्ती होती। मित्रांनो, आपला भारत देश स्वतंत्र झाला असला तरीही भारतातील जुलमी सत्ता बंद करून नवीन सत्ता स्थापन करणे गरजेचे होते। आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवणारी लोकशाही हवी होती। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी एक राज्यघटना लिहिली ज्यामुळे देशातील लोकांचा एकोपा वाढीस लागला, देशातील लोक एकजुटीने राहू लागले। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्रापोटी जन्म घेतला असला तरी त्यांनी प्रत्येक वर्णाचा विकास केला। बघता बघता या मानवाचा महामानव झाला। मित्रांनो, पूर्वी राजाचाच मुलगा राजा व्हायचा, पण संविधानामुळे राजाची निवड ही मतपेटीतून होऊ लागली। आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात। या लोकांना संविधानामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता या मूल्यांची देणगी लिहिली। असा एक अनमोल ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशातील लोकांना दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसात संविधान लिहून पूर्ण केले। मित्रांनो, संविधानाने आपल्या भारतातील मोठ्या मोठ्या उद्योगपतींनाही मागे टाकले आहे। आजचा हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय आहे। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते, पण जाता जाता एवढेच बोलते की बाबा साहब ने कलम उठाई तो संविधान बन गया, बाबा साहब ने कलम उठाई तो संविधान बन गया। अरे संविधान की ताकत तो देखो यारो, अरे संविधान की ताकत तो देखो यारो, चाय बेचने वाला भी आज इस देश का पंतप्रधान बन गया, आज इस देश का पंतप्रधान बन गया। बोलो भारत